केलं आणि प्रामुख्यानं त्यांनी टार्गेट उद्धव ठाकरेंना आपल्या पक्षाला केलं। मुंबई महापालिकेसंदर्भात जी काही विकास केला त्यावर बोलताना ते म्हटले की मुंबई को लुटने वाला रहमान डकैत कौन है, इस रहमान डकैत को रोकने वाली महायुति धुरंधर है। असं वाटते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःची उपमा दिली अशी वाटते। मुंबईला कोणी लुटलंय गेल्या 3 वर्षामध्ये बघितलेलं आहे जनतेने। जी काय मुंबईमध्ये आजपर्यंत तुटीमध्ये महानगरपालिका होते त्याचा जवळजवळ 91,000 कोटीची ठेवी ठेवलेली होती, परंतु त्या ठेवी कमी करत आज जवळजवळ म्हणजे 70-75 हजार कोटीवर आहे। हे गेलेले पैसे कोणाच्या घशात गेले, कुठल्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात गेले, कोण त्याचा वाली आहे, कोण कॉन्ट्रॅक्टरला कोणी आणलं, हे संपूर्ण मुंबई बघवते। मुंबई डान्स बार केलेली होती, त्या लाईट गेल्या कुठे? मुंबईचे रस्ते जे 12,000 कोटीचे रस्ते त्यांनी केले, त्याचे रस्त्याचे काय असते ते टेंडर पीओ दिल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर रडतात आहे की आमच्याकडनं अगोदरच पैसे उचलून घेतले। हे सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे मुंबईवरती घालायचं की तेच पैसे नंतर प्रत्येक उमेदवाराला मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये वाटले पैसे। त्यामुळे मुंबईचा डकैत कोण हे त्यांनी स्वतःची उपमा स्वतःलाच दिली। दूसरों की बुराई करके खुद का चरित्र अच्छा नहीं होता, विचार और विश्वास बेचने वाला सच्चा वारिस नहीं होता असं ते म्हणतात। अरे दुसऱ्यांवरती टीका करण्याचा संबंधच येत नाही। हे सगळे पळालेले आहेत, त्यांना एबी फॉर्म देताना कोणाच्या पाया पडवते, तेव्हा हे लोक कोणाची स्तुती करत होते। आम्ही कल्याणची सभा आम्ही स्वतः त्या दौऱ्याला होतो उद्धव साहेबांबरोबर, त्यावेळी रडत बोलत होते शिंदे साहेब की ते आमच्या पाठीत खंजीर खुपसतात आहे देवेंद्र फडणवीस साहेब सीएम, आताचे सीएम, त्यावेळी सत्तेतून बाहेर येत होते रडत। तेव्हा उद्धव साहेबांनी त्यांना धीर दिलेला, प्रत्येक वेळी उद्धव साहेबांनी धीर दिला त्यांना आणि ठाणा जिल्हा दिला पूर्ण, आता नगरचा आमदार केला, आमदारानंतर मुलाला खासदार केला, मंत्रीपद दिले। एवढी मोठी माया मिळवून जर तुम्ही असे वक्तव्य करतात म्हणजे मराठी संस्कृती आणि हिंदू संस्कृतीला लागलेला काळिंब आहे।